काहींना असल्याचे खुपते, काहींना नसल्याचे खुपते, कोणाला उरले तर खुपते, कोणाला पुरले तर खुपते, काहींना पिळले तर खुपते, काहींना गिळले तर खुपते, कुणाची तळली तर खुपते, कुणाचे कळले तर खुपते, काहींना गाणेही खुपते, खिशातील नाणेही खुपते, कधी हे दिसले तर खुपते, कधी ते फसले तर खुपते, मनी सलते रेन लपते, जरा खुपते तिथे गुपते, खुपते तिथे गुपते, खुपते तिथे गुपते, खुपते तिथे गुपते, खुपते तिथे गुपते. कॉटन किंग प्रस्तुत खुपते तिथे गुप्तेच्या ह्या भागामध्ये मी अवधूत गुप्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. लोकांनो, बॉलिवूड मधल्या रील टू रिअल म्हणजे पडद्यावरून प्रत्यक्ष आयुष्यामध्ये अवतरलेल्या ज्या जोड्या आहेत ते खूप पॉप्युलर आहेत. उदाहरणार्थ अमिताभ बच्चन, जया बच्चन, नीतू सिंग आणि ऋषी कपूर. पण इस मामले में मॉलिवूड म्हणजेच मराठी इंडस्ट्री देखील काही मागे नाही. सीमा देव, रमेश देव यांच्यासारख्या खूप छान छान जोड्या ह्या लोकांच्या कौतुकाचा विषय कायमच राहिलेल्या आहेत. अशीच एक जोडी आज आपल्या भेटीला येणार आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया ऐश्वर्या आणि अविनाश नारकर. तुमसे मिलके ऐसा लगा, तुमसे मिलके अरमां हुए पूरे दिल के, ऐ मेरी जाने वफा, तेरी मेरी मेरी तेरी एक जान है, साथ तेरे रहेंगे सदा, तुमसे न होंगे जुदा. कॉटन किंग प्रस्तुत खुपते तिथे गुप्तेच्या ह्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं आणि ऐश्वर्या तुमचं आणि अविनाश तुमचं देखील खूप खूप स्वागत. आज खरोखर आमचा कार्यक्रम हा ऐश्वर्य संपन्न झालेला आहे. नवीन वर्षात लोक म्हणतात की तुम्हाला सुख, समाधान, समृद्धी आणि ऐश्वर्य लाभो. आमच्या कार्यक्रमाला तेवढं लाभलेलं नव्हतं, ते आता आज लाभलं. बाकी तर चिडतीलच येऊन गेलेत का? नाही पण आणि नुसतं ऐश्वर्या नाही, अविनाशी ऐश्वर्या. अविनाशी ऐश्वर्या. लोक म्हणजे मराठी माणूस अभिषेक वरती देखील इतका जळत नसेल त्याच्या ऐश्वर्यामुळे, तितका तो अविनाश वरती जळतो ह्या ऐश्वर्यामुळे. पण खरं दुःख त्यालाच माहिती असणार ना, ते लोकांना दिसत नाही. दुरून डोंगर साजले. त्या दुखण्याकडे खुपण्याकडे आपण येणार आहोत. कार्यक्रमाचं नावच खुपते तिथे गुप्ते आहे. बायको कशी हवी? तर ऐश्वर्या नारकर सारखी हवी. पण बरोबर फक्त अविनाश नारकरलाच ते जमलं. कसं काय? कसं काय म्हणजे एक नाटक 92-93 साली गंध निशिगंधाचा प्रभाकर लक्ष्मण मयेकरांचं, त्याच्या तालमींना पहिली ओळख झाली. तिचंही पहिलंच नाटक होतं, माझंही व्यावसायिक रंगभूमीवरचं पहिलंच नाटक होतं. आणि तालमींमध्ये म्हणजे एकाच व्यक्तीची त्या नाटकाची जी मध्यवर्ती भूमिका स्त्री पात्री जी होती तेवढीच फक्त येण्याचं बाकी होतं. बाकी पणशीकर काका, रेखाताई, रेखा कामत माझे आई वडील म्हणून, मी, शरद होता माझा मित्र म्हणून शरद पोंक्षे, अशी सगळी आमची टीम होती. फक्त हे एक पात्र इंट्रोड्यूस व्हायचं होतं, म्हणजे ते यायचं होतं फक्त तालमीमध्ये. आणि ज्या दिवशी आगमन झालं तिकडून त्या दिवशीच तिसरी बेल तिकडेच वाजली. पहिला पायांचा क्लोज. येस, अगदी बरोबर, अगदी बरोबर. हातांचा क्लोज, मग सावरलेली लट. नाही, तो लांब शेपटा असा. आणि तिकडेच ठरलं म्हणजे पक्क की हा जो किल्ला आहे तो त्याच्यासाठी आता आपण लढायचं जे काय आहे ते. पण तो सर करायला मला जवळजवळ 2.5 वर्ष लागली. म्हणजे प्रयोग थांबत आले नंतर, त्यावेळेला आमचं बोलणं झालं. पण हा निशिगंध फुलला माझ्या आयुष्यात. मग तरी तुम्ही पल्लवीचं नाव रायगड करायचं सोडून
पल्लवीचं नाव सॉरी रायगड किंवा दौलताबादचा किल्ला असं नाव सोडून ऐश्वर्या असं नाव कसं काय सुचलं? ऐश्वर्या हे माझ्या नंदेनी ठेवलेलं नाव आहे. म्हणजे मला असं होतं की लग्न झाल्यानंतर नाव बदललं पाहिजे, त्याशिवाय लग्न झाल्याचा फील येत नाही. त्यामुळे म्हणजे हे जे असं म्हणतात ना की नाव तेच ठेवल्यावर आपलं अस्तित्व राहतं वगैरे, ह्याच्यावर माझा तेवढा विश्वास नाहीये. म्हणजे मला वाटतं की माणूस तोच असतो, नावात तसं काही नाहीये की, पण ते लग्न झाल्याचं फील येणं खूप छान छान फिलिंग असतं ते, की नाव बदललं. आधी मी पल्लवी आठले होते, आता मी ऐश्वर्या नारकर आहे. मी तीच आहे किंवा माझी नाती तीच आहेत, पण ती एक आयडेंटिटी छान वाटते लग्नानंतरची. तुमच्या बाजूचं म्हणजे 2 कॅमेरा सेटअप मध्ये म्हणजे तुमच्या बाजूचा ओव्हर द शोल्डर आम्हाला सांगितलंच नाही की म्हणजे तुम्ही ते पाऊल ठेवलं. मी म्हटलं ना नाही मी त्या बाबतीत जरा खूप प्रॅक्टिकल होते. आई बाबांनी मला एक सांगितलं होतं, बघ तिकडे गेल्यावर जपून राहायचं, आम्ही काही कायम तुझ्या बरोबर नसणार, पण म्हणजे स्वतःला सांभाळायचं. आणि तू इंटरकास्ट मॅरेज केलं असं आम्हाला काही म्हणणं नाहीये, पण तो मुलगा तुला 2 वेळ पोसेल असा असायला हवा, किंवा तो जबाबदारी घेणारा असायला हवा, असं खूप गोष्टी सांगून पाठवल्या होत्या मला. त्यामुळे जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा एकतर लगेच मला वाटलं असेल नसेल मला आठवत नाही, पण ओव्हर द पिरियड प्रयोगातनं मला ते जाणवत होतं कुठेतरी की काहीतरी आहे. पण मला बेसिकच माहिती नव्हतं की याचं लग्न झालंय की नाही, इथूनच सुरुवात होती. त्यामुळे ती जी 2.5 वर्ष हा म्हणतो, ती 2.5 वर्ष मी ओके, मग बॅकस्टेज वाल्यांकडनं की हा काय करतो, तर मग बीएसटीत नोकरीला आहे. म्हणजे आईनी सांगितलेला एक मुद्दा क्लिअर झाला होता, जबाबदारी प्रश्न काही म्हणजे टेन्शन नाही त्या गोष्टीचं. त्याच्यानंतर मग याचं लग्न झालंय का, घरी कोण कोण असतं, मग जॉईंट फॅमिली आहे, जबाबदारी घेऊ शकतो, असं एक एक करत फायनली 2.5 वर्षात मला कळलं की ओके, म्हणजे मी करू शकते याच्याशी लग्न, किंवा हा आईनी सांगितला होता घरून जसा एक्सपेक्टेड आहे तसा हा मुलगा आहे. आणि मग मला वाटतं की मीच ओपन अप झाले. म्हणजे मी त्याला म्हटलं की मला तुमच्याशी बोलायचं आहे, म्हणजे तुम्ही नाही म्हटलं तरी मला चालेल, पण पुढे जाऊन आयुष्यात मला कधी असं वाटायला नको की अरे यार मी बोललेच नाही, मी बोलायला हवं होतं निदान, असं फिलिंग नको, म्हणून मी त्याच्याशी बोलले होते. आणि मग झालं. प्रपोज असं नाही, म्हणजे आम्हाला कळत होतं एकमेकांना. पण हिकडनं तुला सांगतो, ही ना मला प्रयोग आमचे थांबेपर्यंत अवजाव करत होती. कधीही नाही मला अरे तुरे केलं नाही. माझ्या बरोबर शरद होता, एकनाथ शिंदे, त्याला अरे तुरे करायची. अरे त्रास किती होत असेल. म्हणजे आम्ही ना दौऱ्यावरनं प्रयोग संपला की जेवणाकडे आपण जायला निघतो. ते जेवणाकडे जायला निघताना समजा जेवण झालं, सगळं झालं की गप्पा मारत मारत पुन्हा गाडीकडे येताना माझ्या खांद्याला बॅग असायची, शरदच्याही खांद्याला बॅग असायची, पण बोलता 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 ही आपोआप अशी अलग व्हायची, विलग व्हायची, आणि शरदच्या बॅगेला धरून ही अशी पुढे चाललेली होईल मला. अरे मुळात काय होतं की जेव्हा हे नाटक सुरू झालं तेव्हा ह्याची ऑलरेडी एक बेदुणे 3 नावाची सिरियल ऑन एअर होती दूरदर्शनला. म्हणजे माझ्या डोळ्यासमोर हा म्हणजे खूप मोठा नट आणि टीव्हीत काम करणारा, आणि बापरे मग ह्याला अरे तुरे कसं म्हणणार. त्याच्यामुळे मी अहो जाओ बरं शरद आणि मी कसं, त्याचं एक पहिलं नाटक माझंही पहिलं नाटक, म्हणजे मला असं तो एकत्र एका लेवलचे वाटायचो आम्ही. त्यामुळे मी त्याच्याबरोबर खूप छान गप्पा मारायचो. ह्याच्याशी बोलायचं म्हणजे मला दडपण यायचं की अरे बापरे हा एवढा मोठा म्हणजे एस्टॅब्लिश, किंवा हा इतकी कामं करतो, टीव्हीत दिसतो, तुम्ही त्याच्याशी कसं बोलणार. असं एक अवधूत तुला सांगतो, प्रवास एक असे केलेले आहेत. म्हणजे ऐन मे महिन्यामध्ये समजा जर नागपूर विदर्भ तो दौरा, म्हणजे तू विचार कर, त्यावेळेला मी इतक्या सगळ्या कडक उन्हामध्ये आणि ह्याच्यामध्ये वगैरे सुद्धा ना मी खिडकी मुद्दाम लावून घेतलेली असते. म्हणजे पाठी पणशीकर काका बसले असते, ते मला नेहमी खिडकी उघड म्हणायचो नाही हो काका, मग ती सगळी धूळ येते आतमध्ये आणि मग मला त्रास होतो, मग आवाजाला त्रास होतो, उगाच घसा बसतो वगैरे, नको ते राहू देत बंद राहू. पण मी मुद्दाम घामाच्या धारा लागलेल्या असायच्या, पण मी मुद्दाम बंद ठेवलेली असायची खिडकी, कारण ही जर बसलेली असली तिकडे बसलेली असायची, हिचं प्रतिबिंब त्या पडलेलं नको तरी मला असं न्याळत म्हणून केवळ. पण हे पणशेकर काकांना फार उशिरानंतर कळलं. ही सगळी लव्ह स्टोरी, याचं साल काय साधारण? 94, 93. 94, 93, 2010, 20 वर्ष पण नाही झालं. मला आठवतं आपला काहीतरी, मला वाटतं गोवा दौरा शेवटचा होता, आणि तो दौरा संपून आम्ही येत होतो. त्यावेळेला गाडी परतीच्या प्रवासाकडे होती, आणि मला झोप लागायचीच नाही. मी सांगतो काय, दिवसा ते प्रतिबिंब दिसायचं रे, पण रात्री कुठे दिसणार. सगळा गुडूप अंधार झाला की मी आपला नुसता खिडकीच्या काचेला गुडू 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 करून टेकून
मग पण पदराचं टोक वगैरे दिसत असेल किंवा नाही. एक पाठीमागनं असा नुसता एक गजरा दिसत असेल त्या गजऱ्याकडे बघत- एक्झॅक्टली हा. नाही. आणि तेच तुला सांगतो मी वाटच बघायचो, पण ती कित्येक प्रवास झाले पण ते कधी झालं नाही. आणि अचानक त्या परतीच्या प्रवासामध्ये असं मुसमुसणं मला थोडंसं ऐकायला यायला लागलं, थोडस असं. मागे पुढे नाहीच, कुठे बघितलं नाही मी. आपलं जस्ट वरती असा डोकावून हेच मुसमुसणं इथूनच येत आहे पुढून. म्हटलं की काय झालं? इंटरेस्टिंग. काय झालं? काही होतंय का? काही दुखतंय का? 2 मिनिटं इथे येऊन बसा. म्हणजे 2-2.25 वर्ष मी त्याची वाट पाहतो. आंधळा मागतोय, एक डोळा देव देतो 110. आणि मग तिकडे आमचं बोलणं झालं पहिल्यांदा. आणि मग ती जे आता म्हणाली पण ते- रडायचं काय होतं त्याच्यामध्ये? काय माहिती बोलायचं म्हणजे की आता इथून असं पुढे कारण आपली तो भेट शेवटचा होणार नाही. दौरा होता आणि अच्छा, शेवटचा दौरा होता. हा, हा, म्हणजे संपणार होतं. मोहनकाकाने म्हणजे नाटक declare थांबणार होतं. केलं होतं की आता हे शेवटचा दौरा हा शेवटचा दौरा, इथून पुढे काय आपले फारसे प्रयोग होणार नाही. बोलायला पाहिजे ना आत्ताच, नंतर कधी बोलणार मग. आणि मग तिकडे बोलणं झालं. मी म्हटलं की ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आता मुद्दा होता हिच्या घरी सांगण्याचा किंवा हिच्या घरी बोलण्याचा. मी तिला म्हटलं की तुझ्या घरी आपण बोलूया. तर नाही म्हणाले, माझ्या घरी एवढ्यात नको, एवढ्यात नको, आपण ते बोलू. मग आपल्याला मी फोन कधीतरी करायला मिळतो, तोही मिळणार नाही किंवा काय वगैरे. म्हटलं काही नाही. हिची आई मला दरवर्षी गणपतीचं आमंत्रण द्यायची. दरवर्षी आमचा गणपती नावसाला पावतो हो, हा, बरं. या गणपतीला वगैरे असं. एक गणपती मी तो हेरला, म्हणजे तो मला वाटतं 94-95चाच गणपती असेल. मी म्हटलं की यावर्षी मी येणार. आणि हिला मी म्हटलं की मी बोलतो, विषय काढतो. नाही नको, गप्प बस असं म्हणून मी गेलो. गणपतीला गेलो. 1.5 दिवसाचा गणपती असतो त्यांच्याकडे. गेलो दुपारी. ही आपली किचन आणि वनरूम किचन छोटस तिकडे. आतून बोलू नकोस म्हणून मला सांगते. मी आपला जेवण झालं माझं. पुन्हा आई म्हणाली, पाया वगैरे पडलात ना, काय मागितलं की नाही गणपतीकडे? आई आणि बाबा. तर म्हटलं नाही, हो तेच आता जरा पाया पडलो. तोपर्यंत ही धगधुकीची चालू होती. पाया पडलो आणि म्हटलं काय झालं सगळं? तर हो म्हटलं. त्याने गणपतीकडे एकच मागणं मागायला आलो होतो. पल्लवीला माझ्यासाठी म्हणून मागायला आलो होतो. असं ढुरूप करून बोलून मोकळा. काय सांगताय? याच्या उपर मला काही माहिती नाही. तर ते दोघेही माझ्याकडे असे बघायला लागले. आणि ही जी आतमध्ये यांनी किचन मध्ये जी धूम ठोकली होती, ते म्हणाले की एकमेकांकडे बघितलं. नाही, आम्हाला माहिती होतं, आम्हाला याची कुणकुण होती. गेले कित्येक प्रयोग संपल्यानंतर ही घरी आल्यानंतर तुझ्या कामाचं, तुझ्या याचं इतकं गुणगान तिचं चाललेलं असायचं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांची ना एक जिमी नावाची कुत्री होती. खूप छान, आपली गावठी कुत्री असते तशी कुत्री होती. तर ती आमच्याशी सोड, पण ती घरी आल्यानंतर तिच्याशी बोलताना सुद्धा तुझ्याविषयीच गप्पा मारत असलेल्या मी अनेक वेळाला ऐकलेलं आहे. त्यामुळे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. तू नोकरी पण करतोय, समूह पण करतोय, फक्त तिचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट होऊ देत. ते झालं की मग बार उडवून टाक. क्या बात है, क्या बात है. मग ऐश्वर्या नारकर आणि मग ते ऐश्वर्या नारकर हे जे झालं, पण हे झालंच नाहीये अजून. अरे नाही, ते सुद्धा एक गंमत आहे. म्हणजे ती नाटकं करत होती याची. मी माझ्या मुलांचा, विक्रम काकांबरोबर वगैरे, चंद्रलेखाची वगैरे ती सुरू होती. पण तिचं म्हणणं हेच होतं शेवटपर्यंत की अरे हे 24 तासवालं काम आपल्याला नको. ही BSc ची नोकरी करतोयस ना, दॅट इज ओके, ते आपल्याला खूप छान आहे. मी सुद्धा ती बँकांच्या एक्झाम्स वगैरे द्यायला सुरुवात केली होती तिने. अच्छा. हो, आपण 9 ते 5 जॉब करायचा फर्स्ट क्लास. संध्याकाळी मस्त फाई गार्डनला वगैरे आपल्याला फिरायला जायला मिळालं पाहिजे. छान चौपाटीवर शिवाजी पार्कला जाता आलं पाहिजे, असं तिचं म्हणणं होतं. पण ते करता करता मीच तिचे फोटोग्राफ्स ऍड एजन्सीज आणि अमुक तमुक सगळ्याकडे पाठवले होते. आणि त्यावेळेला एनिग्माची पहिली ऍड, जाहिरात हॉर्लिक्स ची तिची तिला मिळाली त्याच्यामध्ये. तर त्याच्यात हाऊसवाईफ म्हणूनच ते कॅरेक्टर होतं. म्हणजे हाऊसवाईफ दिसेल आणि तिचा मुलगा असं वगैरे. तर खाली नाव यायचं ऐश्वर्या नारकर म्हणून हाऊसवाईफचं. आणि ती मग ते नाव बघून विके नायकांनी की ही महाराष्ट्रीयन मुलगी वाटते आणि सून लाडकी सासरची नावाचा चित्रपट होता. तर त्याच्यातल्या सुनेच्या कॅरेक्टरसाठी ते शोधत होते आणि त्यांना वाटलं की अरे हा फेस आणि हे करेक्ट आहे. मग त्यांनी नंबर काढून मला कॉन्टॅक्ट केलं होतं. तेव्हा पण मी त्यांना खूप तंगवलं होतं. म्हणजे मला वाटायचं की उगाच असं चित्रपट करणार का वगैरे असं विचारत असतील.
मग मी याला विचारलं की कोण काय असं सगळं कळल्यावर की मग भेटायला गेले. मग ती पहिली फिल्म शूटिंग सुरू झालं आणि मग ते तिथून सुरू झालं. सिलसिला सुरू झाला. नाही पण ऐश्वर्या तुम्ही मान्य कराल की प्रत्येक मुलीला शेवटी आता नटण्या मुरडण्याची हौस असते. हो आणि ती तुम्ही- मलाही आहे. नाही मग पण ती साड्यांमधनं केवळ आणि हो. साड्या आणि अशा मोगऱ्याचा गजरा हां. याच्या पलीकडे जाऊन कधीतरी आपण शॉर्ट स्कर्ट्स घालावेत आणि नाही वाटलं मला. म्हणजे मी नाही. जीन्स घालते जनरल, पण शॉर्ट स्कर्ट्स आणि मी समोर मला ते टेस्टच नाही. म्हणजे जसं आता मी प्युअर व्हेज आहे, पण मला कधी वाटत नाही की मी कधी मासा खावा. म्हणजे मी तो वाटलं तर खाईन डेफिनेटली, पण ते मला वाटतच नाही. तसं मला वाटतं असावं की मी साडी मला खूप आवडते किंवा चुडीदार, म्हणजे पाकिस्तानी सलवार कमीज असतील तर ते मला जास्त आवडतात जीन्स पेक्षा. ते कम्फर्टेबल पण वाटतात. नऊवारी मला जास्त कम्फर्टेबल वाटते कारण त्याच्यात सावरणच नसतं, नुसतं चाललं की झालं. काय अविनाश कुठे शोधली हो तुम्ही? बेस्ट आहे अशीच पाहिजे. कारण लग्नानंतर आता मला चांगलं दिसत नाही म्हणून मी साडी नेसते आणि पंजाबी ड्रेस घालते अशी बायको घालावं असंच वाटत नाही मला. अशी कुठे मिळते? डोंबिवलीत शोधा. Anyway, खूप गप्पा रंगलेल्या आहेत आणि मला माहिती आहे की आजचा एपिसोड हा खूप आजच्या एपिसोडचं नाव त्रास. तर अर्थात यांना खुपणाऱ्या गोष्टी देखील आपण विचारणार आहोत. अविनाश, ऐश्वर्या नारकर सारखी बायको असेल तर नवऱ्याला खुपणारी काही गोष्ट असूच शकत नाही. राईट. आणि जर का ती असेल तर नवऱ्याचं काहीतरी चुकतंय असा निकाल जनमानसाने ऑलरेडी दिलेला आहे. तरी पण तुम्हाला काय सांगायचं असेल तर सांगा, कारण आम्ही मान्य करणारी माणसं आहोत. नाही, ऐश्वर्याच्या बाबतीत मला मी म्हणेन एकच तिची अतिशय खुपणारी गोष्ट आहे की तिचं माझ्यावर अतोनात प्रेम आहे आणि ती माझ्याशिवाय राहू शकत नाही. ही गोष्ट मला आत्ता सध्याचं जे एकंदरीत वातावरण आहे, जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये मला खुपते. यापूर्वी मला खूप आवडायची ती गोष्ट, पण आता दिवसेंदिवस जसं वय वाढत जातंय, आपण आता 40शी क्रॉस करत आलेलो आहोत आणि जे धकाधकीचं जीवन, जे स्ट्रेसफुल लाईफ आपण जगतो आहोत, ज्या पद्धतीने धावतो आहोत, धावपळ, अमुक तमुक, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये समजा माझं नसणं हे तिच्यासाठी किती त्रासदायक, किती क्लेशकारक असू शकेल या जाणीवेने मला तिची ही जी गोष्ट आहे ती अतिशय खूप बस. सो स्वीट. बाकी तुमचं देखील खूप सांगा त्यांच्याबद्दलचं. एकच गोष्ट मला याची खूपते ती म्हणजे हा तयार व्हायला खूप वेळ लावतो. म्हणजे घरातून निघायला कुठेही जायचं असेल, मग आम्ही फिरायला जाणं असू देत किंवा मग तो शूटिंगला जाणं असू देत, त्याच्यासाठी तो खूप वेळ घेतो. म्हणजे तो वेळेवर निघतो, पण आता 7ची शिफ्ट असेल तर तो 4 वाजता उठतो आणि 4 वाजता उठून त्याला जे काही करायचंय ते साग्र संगीत सगळं त्या स्पीडनी त्याला करायचं असतं. तर माझं म्हणणं असतं की हे खूप त्रासदायक आहे. म्हणजे शारीरिक दृष्ट्या हे खूप त्रासदायक आहे. तर कधीतरी आपण काही गोष्टी गुंडाळू शकतो ज्या गुंडाळला तर त्रास नाही होणार. म्हणजे योगा एक दिवस नाही केला, देवाला नुसताच नमस्कार करून निघालो, हा, तर त्याने काही फार त्रास नाही होणार आपल्याला. पण ती जर 2 तास झोप कमी झाली तर तो दिवसभर त्रास होऊ शकतो. पण ते माझं तत्व आहे ते त्याला पटत नाही. अविनाश, पण खुपण्याकडे येताना चित्रपटांमध्ये म्हणावं तितकं यश मिळालं नाही किंवा एक एस्टॅब्लिश्ड हिरो त्यातनं घडू शकला नाही, हे कुठेतरी खुपतं का? डेफिनेटली खुपतं, पण मी जसं म्हटलं तसं की जे वाट्याला येईल ते 100% करण्याचं एक पहिल्यापासून सवय लागलेली आहे. जे नाही ते माझ्याकडे नाही, ते माझ्या वाट्याचं नाही. पण ह्याच विचार जर का दुसऱ्या पद्धतीने मांडायचा तर असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी, असं नाहीये का? नाही, अजिबात नाही, तसं नाही. मी म्हटलं ना की तुम्ही स्वतःहून प्रयत्न केलेत का कधी की मला मेन स्ट्रीम हिरो मला व्हायचंय किंवा असं? ऍब्सोल्युटली. त्याचाही एक छोटासा किस्सा तुला सांगतो. म्हणजे पहिल्यांदा मी इतका टेन्शन मध्ये होतो की वर्षा त्यावेळेला दूध का कर, अमुक तमुक वगैरे अनेक चित्रपट, हिंदी आणि एस्टॅब्लिश हिरोईन होती. वर्षाने कित्येक वेळेला राजू फिरकीने सांगितलं, कोण अविनाश नारकर, तुम्ही अजिंक्याला घ्या, अशी अनेक नावं वगैरे सांगत होती त्यावेळेला जे एस्टॅब्लिश होते. पण राजू आपला ठाम होता. राजू म्हणायचं की नाही पण तुम्ही त्यांच्याबरोबर काम करा, बघा तुम्ही वगैरे. एक बेडरूम सीन होता आमचा. बर. तिला अशी गुदगुली करतो, ती उभी राहते आणि ती उशी घेऊन मला मारायचा असा प्रयत्न करते आणि मारता मारता ती माझ्या अंगावर येते आणि अंगावर आल्यानंतर मी अशी तिला घेऊन अशी 2-4 गिरक्या मारतो, असा सीन होता. पण तुला सांगतो, हा सीन करण्यासाठी त्या असिस्टंटने माझ्या बरोबर जवळजवळ 20-22 वेळा रिहर्सल केली. डोंट बिलीव्ह, तुला सांगतो त्याच्याबरोबर रिहर्सल करून घामाघूम झाला आणि वर्षा आली म्हणजे तुम्हाला इतका घाम का आलाय? म्हटलं
रिहर्सल वाय तुम्ही का रिहर्सल याच्या बरोबर केली त्याला ओरडायला मी करणार आहे मला रिहर्सल करायला पाहिजे त्यांनाही आवडलेले वर्षाला म्हणाले तुम्ही रिहर्सल त्यांच्याबरोबर का केली तुम्ही का रिहर्सल त्यांच्याबरोबर केली नाही तुम्ही रिहर्सल त्यांच्याबरोबर का केली नाही नाही असं नाही आता त्या वर्षाला कसं वर्षा कळणार तुला की दररोज सकाळ संध्याकाळ पुरणाची पोळी आणि मोदक करणाऱ्या माणसाला तुम्ही खिमा आणि पाया सूप करायला लावणार तर कसं चालणार ओके आणि मग वर्षानंतर आणि खूप अप्रतिम झाला तो सीन मजा आली हे असं सांगतात त्यावेळेला काय टेन्शन नाही ना नाही नाही काही नाही. इतका गोड माणूस आपला नवरा असल्यामुळे एकदम काय नाही पण तरी सुद्धा काय म्हणूया आपण थोडस हे होतं म्हणजे मी मुक्ता ज्या वेळेला झाला आमचा रिलीज झाला त्यावेळेला हिच्या बाजूने तुला सांगतो मुक्ता इंटरनॅशनल Panorama. फेस्टिवल इंडियन पॅनोरामा मध्ये सिलेक्ट झाला होता आणि आम्ही गेलो होतो आणि गंमत अशी की सोनाली आणि मी बसलो होतो कसे मी इथे सांगू सोना- काय हे हा, मी ही जास्त सांगेल. माझ्या म्हणजे माझं मत मी मांडू शकते तेव्हा मी फिल्म या क्षेत्रात नव्हते कॅमेरा मीडियामध्ये त्यामुळे मी डायरेक्ट फिल्म बघायला गेले ओके फिल्म बघायला गेल्यावर मी काय एक्सपेक्ट करणार की हा माझ्या शेजारी बसणार ना कारण मी त्या प्रोसेसमध्ये नाहीये तर तू मला सांगायला पाहिजेस ना की काय घडलं पाहिजे नाही काय घडलं पाहिजे किंवा ह्या सीनला हे झालं ह्या सीनला हे झालं हे तू मला सांगायला पाहिजे ना तर हा इकडे मध्ये सोनाली मी इथे असं आम्ही बसलो मुळातच त्याच्यानंतर याचं मध्ये मी बसलो तू इथे सोनाली होती आणि इथे तू होती ओके बर. तर त्याच्यानंतर फिल्म सुरू झाली त्यांचंच आपसात अरे नाही, 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 नाही. ही पहिलीच फिल्म होती माझी पहिली अरे आपण ओके मोठ्या पडद्यावर पण- एकमेकांना पाहतोय हा, ठीक पहिल्यांदा. आहे पण माझं म्हणणं होतं की हे तुम्ही अनुभवलेत ना मला सांगा की तेव्हा काय घडलंय मग तू मला सांग की अरे असं झालं होतं तसं झालं होतं इथपर्यंत ठीक आहे चल मी रेटत होते तोपर्यंत नंतर एका सीनला असं छान बांबूचं बन बिन आणि हे एकत्र आले तिथपर्यंतही ठीक आहे गालाला गाल वगैरे आल्यावर पारा गेला होता तिथे त्याच्यानंतर गाणं बिणं चाललंय आणि यांचंही चाललेलं आहे सगळं आणि माझा तिळपापड झाला होता मग तिथून बाहेर पडला बाबा आणि मी आम्ही दोघंही गेलो होतो बाबा म्हणाले तू येतेस का निघूया आपण म्हटलं नाही तुम्ही वा पुढे मी येईन मग आम्ही बाईकवरनं आम्ही गेलो आमचं हजी अली हे नेहमीचं बसण्याचं ठिकाण त्या कट्ट्यावर बसायचं हा बोलतोय कसं वाटलं काय झालं काय झालं मी एक शब्द नाही डिम्म बसून होते कारण मला म्हणजे तर मी किती रागवू आणि किती बोलू असं झालं होतं मी त्यांना म्हटलं की म्हणजे का हे तू सांगू शकत होतास ना दिग्दर्शकाला की मी हे नाही करणार मला हे नाही करायचंय हे तू का नाही सांगितलंस तू का तिच्या गालाला गाल वगैरे आणि बरं झालं ते हे मला आधी सांगायला हवं होतंस की मी असं केलंय म्हणून ओके हा एपिसोड एक झाला होता कट्टू सांगते तुला आता हा ह्याच क्षेत्रातला आहे कट्टू सून लडकी सासरची हा माझा पहिला चित्रपट जेव्हा आमचं लग्न होऊन 1 वर्ष झालं होतं त्याच्यात समीर धर्माधिकारी माझा नवरा आणि प्रेग्नन्सीची न्यूज येते वगैरे समीर मला उचलतो गोल फिरवतो वगैरे हे सगळं झालेलं आणि हा एकदा लोकेशनवर आला मी उत्साहाने याला अल्बम दाखवला हे बघ त्याच्यात तो फोटो होता एक आणि हाच चिडला म्हटलं रे तू का चिडतोय? तुला माहितीये ना हे खोटं असतं तेव्हा कसं माझं झालं होतं तेव्हा तू काय सांगितलं होतं पण ते 2च किस्से आहेत त्याच्यानंतर म्हणजे खूप अंडरस्टँडिंग वाढलं आमचं एकमेकांबरोबरचं पण लोक तुम्हाला असं वाटत असेल की ऍक्टर आणि ऍक्ट्रेस नवरा बायको म्हणजे ह्यांच्यात अशी भांडणं काय होत नसतील अंडरस्टँडिंग या बाबतीत असेल असं काही नसतं बायकोला राग येतो तेव्हा बायकोला राग येतो आणि नवऱ्याला जेव्हा राग येतो तेव्हा नवऱ्याला देखील राग येतो यालाच म्हणतात खुपणं आणि आता वेळ झालेली आहे ती फरमाईशीची तुम्ही एखादी फरमाईश करायची आणि मी तुमच्या समोर ती गायची तर सांगा क्या सुनना चाहेंगे आप तुझ्याकडनं ना किशोरजींचं गाणं ऐकायला आम्हाला आवडेल आणि क्या बात रातखाली हो रातखाली रात कली एक ख्वाब में आई और गले का हार हुई रात कली एक ख्वाब में आई और गले का हार हुई सुबह को जब हम नींद से जागे आंख उन्हीं से चार हुई रात कली एक ख्वाब में आई और गले का हार हुई
हसीनों के महजबीनों के होते हैं रोज नजारे, पर उन्हें देख के देखा है जब तुम्हें तुम लगे और भी प्यारे। यूं तो हसीनों के महजबीनों के होते हैं रोज नजारे, पर उन्हें देख के देखा है जब तुम्हें तुम लगे और भी प्यारे। बाहों में ले लूं ऐसी तमन्ना एक नहीं 100 बार हुई, रात कली एक ख्वाब में आई और गले का हार हुई। ला 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 ला, रात कली और गले का हार हुई। वाह वाह, थँक्यू व्हेरी मच. खरं तर हे गाणं फार गायलेलं नाहीये, पण त्यांनी ज्या प्रकारे सांगितलं, त्यांना म्हणायचं होतं की एक पल्लवी मेरे ख्वाब में आई और गले का हार हुई. क्यों अविनाश जी, ऐसा ही कुछ था. यांच्यासाठी होतं ते. अविनाश, तुम्ही आत्ता सुद्धा खूप हँडसम दिसता. आणि मला आठवतंय मी तुम्हाला ज्यावेळेला रणांगण मध्ये बघितलं होतं, दॅट वॉज द फर्स्ट टाइम आय सॉ यू ऑन स्टेज. तर भाऊसाहेब पेशवे त्यांचा रोल तुम्ही करत होतात आणि तो बघून असा पहाडा एवढा मोठा माणूस आणि असे डोळे दिपायचे. पुढे मी जातो, पण मला थोडंसं त्यातला परफॉर्मन्स तुमच्या लक्षात असेल तर 1-2 लाईन करून दाखवा ना प्लीज. अफगाणी सारख्या शत्रूच्या रेट्यापुढे आपले झेंडे सावरणार नाहीत आणि पानिपतावर मराठा जिंकला तर तो आवरणार नाही या हिशेबी वृत्तीने इथले हिंदू राजे, जाट, शीख, राजपूत, मुसलमान सगळे सगळे आपापल्या बिळात उंदरासारखे लपून दुरूनच तमाशा बघतायत. तरीही जिद्दीचा ज्वालामुखी चेतवीत आम्ही ते ठाण मांडून बसलो आहोत. श्रीमंत, मृत्यूची भीती तरी कोणाला? मरण म्हणजे मनुष्य देहाच्या दरवाजावरले अखेरचे तोरण. जगरीत मेल्या मुर्द्याचाही हळद कुंकवाने मळवट भरते. मात्र आमचे जिवंत देह सुसले होते राष्ट्राभिमानासाठी आगीत रक्त स्नान करायला. आपण येणार येणार, येत आहात या भुलीमध्ये जरी आम्हाला गुंग ठेवले असते तरी आमच्या रिकाम्या पोटांनी त्या गिलच्याला यमुनेत गाडला असता. हो, लक्ष लक्ष नक्षत्रांचं तारांगण उद्ध्वस्त करण्यासाठी काळाने आणि मातेचा भरला मरवट पुसण्यासाठी बाळाने पण काय निवडलाय हा मुहूर्त. श्रीमंत श्रीमंत, तुम्ही पण काय निवडलाय तो हा मुहूर्त. आता ढासळूत कितीही अरिष्टांचे डोंगर, कोसळूत आभाळकडे, कोसळोत नक्षत्रांचे मांडव, करू दे संकट सरितेला खुशाल तांडव. उद्याची सूर्य किरण फाकतील ती केवळ आमच्या ढाली तलवारीच्या ठेक्यावरच. जिवंतपणे आम्ही आग होऊन जळूच आणि मेलो गेलो ते असे काय लागणार आहे त्या मृत्यूच्या हाती. अरे ओढेल तो आमचे रक्ताळलेले मुर्दे. मात्र काळाच्या पाठीवर उठतील स्फूर्तीच्या लक्ष लक्ष रांगोळ्या. आमचं बलिदान भावी पिढ्यांना देईल याद. पानिपतावरचा हा महासंग्राम छडला होता केवळ देशाच्या एकजुटीसाठी, मातीच्या अस्मितेसाठी आणि स्वातंत्र्याच्या तृष्णेसाठी. हर हर महादेव. अविनाश नारकर, तुमच्यामध्ये चांगली अत्यंत गुणी अभिनेत्याची आणि हिरोची पोटेन्शियल्स असून सुद्धा तुम्ही हिंदीमध्ये प्रयत्न केले नाही, हे तुमच्या फॅन्सना खूपतं. हो, कारण कसं मी प्रयत्न केले नाही म्हणता येणार नाही, पण हिंदी चित्रपटाकडे नाही वळलो मी. मे बी मला 2-3 ऑफर्स ज्या आल्या त्या खूप ना अशा तुटपुंज्या होत्या. म्हणजे मला असं म्हणायचं होतं, हिरो म्हणून हिंदीतली जी इमेज आहे एकंदरीत ती माझ्याकडे नव्हती. मराठीमध्ये होतं पण ते हिंदीसाठी नव्हतं. मग हिंदीत जाऊन कॅरेक्टर रोल्सच मला करायचे आहेत, कॅरेक्टर आर्टिस्ट म्हणून काम करायचं. तर ते कॅरेक्टर जे मिळेल
एक सीन हो लेकिन वो यार कुछ याद रहे ऐसा हो. तो 2-3 ऑफर्स मला आल्या होत्या पण त्याच्यात काही मनासारखं झालं नाही. महाराष्ट्रामध्ये अलका कुबल हे नाव राज्य करत होतं किंवा नंतर थोडं थोडं फेड आउट होतं म्हणता येईल किंवा असं. आणि त्याच वेळेला दुसरं एक नाव आलं ते म्हणजे ऐश्वर्या नारकर. पण ते तितकं त्या उंचीला पोहोचलं नाही हे तुमच्या Exactly. फॅन्सना मी तेच म्हणणार होते की अलकाताईंनी एक खरंच तुम्हाला जसं साम्राज्य आहे त्यांचं रादर अजूनही, आणि त्यांच्याशी तुलना किंवा बऱ्याच वेळा मला म्हटलं तर दुसरी अलका कुबल, पण ते नाहीच. मग तिथपर्यंत मी पोहोचलेच नाही रादर त्या फिल्म्सच्या बाबतीत मला अगदीच म्हणावं असं वाटेल. आणि माझं कसं झालं मी सांगू, मी आतापर्यंत कधीच एक ठराविक फोकस करून कुठलंच हे केलं की आता चला फिल्मच करायच्या आहेत, मग मी सिरियल नाही करणार किंवा मग मी आता नाटकच नाही करणार किंवा नाटक करायचं तर हे 2 करणार नाही, असं मी कधी माझं करिअर प्लॅन नाही केलं आतापर्यंत. म्हणजे मला असं आठवतं की जे त्या वेळेला येत गेलं, त्यात 2 आले तर त्यातलं हे चांगलं आहे, हे वाईट, हे चांगलं आहे तर ओके हे मी करते, असं करत करतच मी पुढे गेले. कदाचित त्यामुळे असेल की काही फिल्म्स केल्या, एक 15-20 फिल्म्स केल्या, त्या खूप हिट नाही झाल्या, पण त्यातली माझी कॅरेक्टर्स डेफिनेटली लोकांच्या लक्षात आहेत. म्हणजे मला बऱ्याच वेळेला रुरल एरियामध्ये गेल्यानंतर त्या कॅरेक्टरनी ओळखलं जातं, हे खूप आहे माझ्यासाठी. मग त्या पिरियडमध्ये कदाचित माझ्याकडे महाश्वेता सारखी सिरियल आली असेल, मग मी 2 वर्ष तीच केली, मग तेव्हा मी फिल्म्स कमी केल्या असेल. तर ह्या गणितामुळे कदाचित असेल ते की तेवढ्या फिल्म्स नाही झाल्या. आणि मला वाटतं क्वांटिटीवर पण डिपेंड करतं की तुम्ही 100 फिल्म्स केलेल्या लोकांचे जास्त रजिस्टर होऊ शकतात. जर तुम्ही 10 फिल्म्स केल्यात तर त्यातली 1-2 कॅरेक्टर्स लक्षात राहतात, पण ती काही लोकांच्या. ओव्हरऑल सगळीकडे तुझं नाव व्हायला किंवा तू लक्षात राहण्यासाठी क्वांटिटी पण मॅटर करते कधी कधी. ऍक्सेप्टेड. पुढचं खुपणं म्हणजे ऐश्वर्या नारकरवरती आणि तिच्या त्या पवित्र सात्विक अशा इमेजवरती प्रेम करणारी, तिचे फोटो घेऊन देवाऱ्याच्या बाजूला लावणारी जी भक्त मंडळी आहेत, त्यांना अचानकपणे ऐश्वर्या नारकर ज्या वेळेला खलनायिकेच्या भूमिकामध्ये दिसते तर त्यांचं किती काय होत असेल त्यांचं. खलनायिका खूप दूरचं आहे. ह्याच अशाच कॅरेक्टरच्या फिल्ममध्ये म्हणजे घे भरारी नावाचा माझा चित्रपट होता, तर त्या चित्रपटाच्या सुरुवातीला आमचा लग्नानंतरच्या सेकंड डेचा अगदी अर्ली मॉर्निंगचा एक सीन होता, आनंद काळे आणि मी, ज्याच्यात आनंद फोरग्राऊंडला आहे, तो बेअर बॉर्ड म्हणजे इथपर्यंत उघडा आहे आणि त्याच्या खांद्यावरनं माझा फक्त इतका भाग दिसतोय, चेहरा दिसतोय माझा. आमचा विषय हाच असतो की उद्यापासून मला कॉलेजला जायचंय, मी शिक्षण सोडणार नाही, मी तुमच्या घरीची सून झाले तरी वगैरे वगैरे. त्याच्यात काही असं रोमॅन्टिक बोलत नाही होत आम्ही, काही असं नाहीये. पण तरी सुद्धा ती यशवंत भालकरांनी डिरेक्ट केलेली फिल्म होती. ती जेव्हा रिलीज झाली त्याच्यानंतर लिटरली मला पत्र यायची की आम्ही तुम्हाला ताई म्हणून बघतो, तुम्ही असे चित्रपट करू नका, आम्हाला खूप त्रास होतो, तुम्ही आम्हाला बहिणीसारख्या आहात. याच्यात काही वाईट नव्हतं. म्हणजे खलनायिका ही खूप दूरची गोष्ट झाली, पण माझ्या टाईपच्या कॅरेक्टर मध्ये सुद्धा असा एखादा शॉट जरी आला तरी लोक खूप हर्ट होतात, कारण ती मला त्यांची बहीण, त्यांची वहिनी असं म्हणूनच बघत असतात. आणि खलनायिकेचं म्हणशील तर तेच 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 करत राहिल्यावर कुठेतरी मोनोटोनी येते आणि ती ब्रेक करण्यासाठी मला असं वाटतं की जर असं एखादं कॅरेक्टर जर मिळालं, माझ्या चेहऱ्याकडे बघून मला कोणी देत नाही निगेटिव्ह कॅरेक्टर, पण ते माझं सुदैव होतं की मला एक वेगळ्या पठडीचं कॅरेक्टर मिळालं आणि मी ते खूप एन्जॉय केलं आणि त्याच्या मला रिॲक्शन्स पण मिळाल्या की नाही आम्हाला आवडलं. दॅट्स इट. आता वेळ झाली ती बाईट्सची. तुमच्या जवळच्या व्यक्तींनी तुमच्याबद्दलचं खुपणं काय काय सांगितलं बघूया. अविनाश, तू खरं म्हणजे खूप या तरुण पिढीतला अत्यंत महत्त्वाचा अभिनेता आहेस हे तुला माहिती असायला हवं आणि ते असेल असं मला वाटतं. तुझे सर्वच मला असं वाटतं की आपण जवळजवळ 4-5 नाटकामध्ये एकत्र काम केलेलं आहे. प्रत्येक वेळेला आपल्यातल्या अभिनेत्याला वेगळ्या पद्धतीनं शोधण्याचा प्रयत्न केलेला आहेस आणि ही एक मनपूर्वक अत्यंत आनंदाची गोष्ट असते की जेव्हा अभिनेता स्वतःला डिस्कवर करतो आणि मुळामध्ये दिग्दर्शकाच्या मार्गदर्शनाखाली काम करणारा तो अभिनेता असल्यामुळं ते मला सातत्यानं जाणवत राहिलं. त्याच्याबद्दल खरं म्हणजे तुझं अभिनंदन. तुझ्याविषयीचं खुपणं जर म्हणायचं असेल तर मला असं वाटतं की तुझ्या आवाजाविषयीचं जी एक सतत तुझा आवाज बसत असतो आणि थोडासा नर्वस होतोस तू. दर वेळेला प्रयोगाच्या आधी इतका नर्वस होणारा ॲक्टर मी पाहिलेला नाही आहे. म्हणजे तू खूप खाकरतोस, खोकरतोस जाऊन. ते खाकरणं खोकरणं याच्यामुळं तुझ्या आवाजावर दुष्परिणाम होतो. यानंतर मला असं वाटतं की तुला असं बघायला पाहिजे की प्रयोग होण्या अगोदर त्याचं कुठलंही दडपण न घेता, म्हणजे थोडंसं टेन्शन यायला हवं, पण इतक्या पद्धतीनं स्वतःच्या घशाला तू त्रास देतोस
तो देणं तू आता कमी करायला हवंस. तुम्ही नर्वस असता, तुम्ही नर्वस असता विंगेमध्ये? हो हो. नाही, मी खूप कुठल्याही कलाकृतीच्या सादर होणार म्हणजे मी या कार्यक्रमाला येण्याआधी सुद्धा नर्वस होतो. मी होतो नर्वसनेस, तो येतो मला, आय डोंट नो, पण ते होतं माझं असं आतून काहीतरी दडपण आल्यासारखं थोडंसं असं होतं. वामन जे म्हणाला ते खरं आहे. ते तर मी आता जवळजवळ सोडून दिलेलं आहे. जे वामननेच मला खूप, म्हणजे मी खूप डबिंग करायचो त्यावेळेला. वॉल्ट डिस्नीची जेवढ्या सिरियल्स आहेत, म्हणजे तू जर किंवा तुमची मुलं सगळी जर आपली अलादीन बघत असतील इंग्लिश टू हिंदी, तर हिंदीतला इयागो जो आहे, जो पोपट जो आहे, तो इयागो वॉज डब बाय मी. मी डब केलेला आहे. बॉन्कर्स मधला बॉन्कर्स मी केलेला आहे. थोडं झलक दाखवा ना एक थोडीशी. मुझे यकीन नहीं आ रहा, बिल्कुल यकीन नहीं आ रहा, ये कमबख्त चिराग हमारे हाथ का भी नहीं आएगा. भूल जायचंय. याचे जवळजवळ 100 150 एपिसोड्स मी डब केलेले आहेत त्याचे, आणि त्याच्या जोडीला अमाप पैसे मिळत होते त्यावेळेला, खूप छान असे, म्हणून मी ते केलं. पण ज्यावेळेला माझं घर झालं, लग्न मी अख्खं माझं आमचं त्या संपूर्ण पैशात आम्ही केलं होतं. सो ते झाल्यानंतर मी म्हटलं की आता काय गरज नाही, त्यामुळे मी ते आता कम्प्लीट बंद केलेलं आहे. खूप छान. पुढचा बाईट बघूया. ज्या वेळेला या सुखांनो या नावाची मालिका करायला सुरुवात केली त्यावेळेला ऐश्वर्या माझ्याबरोबर होती, आणि मला खूप छान वाटलं की इतकी सोज्वळ गोड चेहऱ्याची एक मुलगी. पण जसजशी आमची मैत्री होत गेली तसतसं माझ्या लक्षात यायला लागलं की हे नुसता हा तुळशी वृंदावनाचा कटआउट आहे. म्हणजे बाहेरून दिसताना असं छान सोज्वळ असा लुक आहे, आतमध्ये महा डांबरट आहेत. त्या या सुखानं यामध्ये माझा एक सीन होता की मी परदेशात निघालोय आणि माझी बायको अत्यंत डोळ्यामध्ये पाणी आणून मला निरोप देते, आणि मला प्रत्यक्षात आयुष्यामध्ये मला दही अजिबात आवडत नाही. मी जेवताना दह्याचं भांडही बाजूला ठेवत नाही. मला भयंकर मला काहीतरी नॉशिएटिंग वाटतं दह्याने. तर ही त्या सीनमध्ये प्रत्येक वेळेला अत्यंत इंटेन्स सीनमध्ये ही प्रत्येक वेळेला मला चमच्यानी दही साखर हातावर देत होती आणि माझ्याकडे अशी छान एक लुक देऊन ती निघून जात होती. आणि मग तो नेहमीच्या प्रथेप्रमाणे एकदा दोनदा कट झाला, पण हिनी प्रत्येक वेळेला माझ्या हातावरती चमच्यानी दही ठेवलं आणि मला ते कंपल्सरी तिने खायला लावलं, आणि नंतर हे सगळेजण माझी चेष्टा करत होते. म्हणजे असं वाटेल ना की नाही रे ऐश्वर्या कशाला अशा खोड्या करेल, असं अजिबात नाहीये. ती महा डांबरट आहे. ऐश्वर्याच्या बाबतीमध्ये एक गोष्ट मला अतिशय खुपते, ती म्हणजे ती अजिबात अवांतर वाचत नाही. मी तिच्या त्या आमच्या जेव्हा शूटिंग चालायचं तेव्हा मी तिच्या अत्यंत मागे लागून तिला काही पुस्तकं वाचायला दिलेत. मी तिला तिच्या वाढदिवसाला पुस्तकं दिली आहेत. अवधूत तू आत्ता तिला विचार की त्यातली तिने किती वाचली. ती नाही वाचत. बापरे बापरे बापरे, हे काय Correct आहे. काय काय सांगू आता सांग. सगळं त्यांनी जे सांगितलंय ते, म्हणजे हे दह्याचं एक, म्हणजे हा काय चावटपणा केला होता दह्याचा. अरे मग मोनोटोनच होणार, कंटाळा नाही करणार शूटिंगचा, काहीतरी टाइमपास पाहिजे. तो असा आम्हाला चिडून सांगायचा की दह्याचं मला अमुक होतं, दह्याचं तमुक होतं, आणि तेव्हा खरंच नुसती साखर ठेवायची होती त्याच्या हातावर. पण आम्ही ठरवून की बघूच या तर काय होतं दही खाल्ल्यावर, बघूच या. आणि नंतर तो इतका चिडला होता की आय थिंक 7-8 दिवस आमच्या शूटिंगला बोलत नव्हता. पण आहे मी अशी, खरंच आहे. वाचन नाही करत मी. म्हणजे माझे बाबा पण मी लहान असल्यापासून मला सांगून थकले की वाचत जा, पेपर वाचत जा, किंवा निदान इतिहास भूगोलाची पुस्तकं वाच. पण मला ते वाचायला लागतं म्हणून इतिहास भूगोल आवडायचा नाही. पण मी खूप प्रयत्न करते, म्हणजे की नाही, म्हणजे आता एंजल थेरपी म्हणा किंवा रेकी म्हणा, या गोष्टी मला आवडतात किंवा त्यात म्हणजे त्याच्यात रस आहे मला, ती पुस्तकं मी वाचते. पण तू असं म्हणशील की मला खूप वाचनच करायचंय, आता मी अमुकच वाचत नाही, तर ते मला नाही होत. म्हणजे मी किती ठरवून म्हटलं ना की नाही या नवीन वर्षात मी संकल्प करते की मी वाचेन, पण जानेवारीत मी थोडाफार प्रयत्न करून चल एखादा पुस्तक वगैरे वाचेन. फेब्रुवारीपासून तो संपतोच उत्साह, म्हणजे ते माझ्या अंगातच नाहीये. पण तो म्हणजे मला पटतं अगदी की खरंच वाचन करायला हवं. बघू आता यावर्षी काही घडतंय का माझ्याकडनं. पुढचा बाईट. हाय ऐश्वर्याताई, हाय अवी दादा, कसे आहात तुम्ही दोघं?
अवधूत, आय होप अविदादा आत्ता वज्रासनात बसलेला नसेल, कारण आय थिंक सो की अख्ख्या इंडस्ट्रीला, ऑलमोस्ट अख्ख्या इंडस्ट्रीला माहिती असेल की अविदादा जेव्हा उभा नसतो तेव्हा तो वज्रासनात बसलेला असतो. आणि हॅट्स ऑफ टू यू अविदादा, म्हणजे तू खूप रिलिजियसली फॉलो करतो सगळं, तू स्वतःला खूप छान मेंटेन केलेलं आहेस. ऐश्वर्याताई, तुला जर का आठवत असेल तर या सुखानो याचा दुसरा का तिसरा दिवस होता आणि मला कळलं होतं की ऐश्वर्या नारकर यांची आज डेट आहे आणि मी सुपर एक्सायटेड होते. आणि आपला जो पहिला सीन होता त्याच्यात अनलकीली आपल्याला काहीच बोलायचं नव्हतं एकमेकींशी, त्यामुळे काही कॉन्व्हर्सेशन करता आलं नाही किंवा काही ट्युनिंग जमलं नाही. तुम्ही म्हटलं आता आपल्याला पुढे काम करायचंय तर जरा ट्युनिंग जमवण्याचा प्रयत्न करूया, म्हणून मी तुला म्हणाले होते की मी तुम्हाला ताई म्हटलं तर चालेल का, तर त्याच्यावरती तुम्हाला हो एवढंच उत्तर दिलं होतंस आणि तू माझा कम्प्लीट फ्लॉप केला होतास. आणि त्याच्यानंतर मी आयुष्यात आय गेस पुढचा महिनाभर तरी मी डेअरिंग केलं नसेल तुझ्याशी नीट बोलायचं. पण मला असं वाटतंय की आपलं नातं खूप हळूहळू छान डेव्हलप झालं. मला तुमच्याबद्दल काय खुपतं, जेव्हा माझं लग्न झालं त्याच्यानंतर फोटो सेशनसाठी तू, राजन काका सगळे जेव्हा स्टेजवरती येत होतात तेव्हा माझा नवरा मला म्हणाला, ऐश्वर्याताई कसली बारीक झाली आहे, तू कधी होणार, असं माझ्या कानात म्हणाला. आणि त्याच्यानंतरचा जो फोटो होता तो इतका माझा म्हणजे 10 फूट चेहरा खाली पडला होता माझा. पण सिरियसली त्यामुळे ही गोष्ट मला खुपली, तो मला बोलला. आणि ही जी खुपणारी गोष्ट आहे ती मी म्हणजे ॲज अ मोटिवेशन घेते आणि मी बारीक होण्याचा प्रयत्न करीन. आणि तू ॲज युजल खूप सुंदर दिसतेस, अशीच राहा आणि ह्याहून जास्ती बारीक होऊ नकोस प्लीज. अविदादा, परत तोच प्रॉब्लेम आहे, मला नाही काही खूपत तुझ्याबद्दल. त्यातल्या त्यात तुझे डोळे आहेत ना ते खूप खुपतात, कारण जी लोक तुला ओळखतात ना अविदादा, त्यांना तिसऱ्या सेकंदाला कळतं की तू आता त्यांची टेर खेचतोयस, म्हणजे तिसऱ्या सेकंदाला कळतं. त्यामुळे जी लोक तुला ओळखतात त्यांची प्लीज तू टेर खेचत जाऊ नकोस, आय रिक्वेस्ट यू. काय सांगाल? नाही अरे, आम्ही तिला खूप पिडतो, म्हणजे या सुखानोच्या सेकंड हाफ नंतर. सुरुवातीच्या या सुखानो मध्ये ती खूप बारीक होती, अगदीच काडी, खूप म्हणजे खूप. आणि नंतर ती जी ते सुख तिला जितकं मानवायला लागलं की आम्ही तिला म्हणायचो, शर्वरी जरा काहीतरी विचार कर, जरा बारीक हो. ते आतापर्यंत आम्ही तिला सांगतोच आहोत. ती प्रयत्न करत नाही असं नाही, पण जसं माझं वाचनाच्या बाबतीत आहे ना तसं तिचं त्या फिटनेसच्या बाबतीत आहे. म्हणजे ती ठरवते प्रयत्न करायचा पण ते समहाऊ कंटिन्यू नाही होत, त्यामुळे ते तिला जास्त खुपलं असेल. आणि ती म्हणली तुमच्याबद्दल तुमचे डोळे खुपतात, तुम्ही एवढी टेरबीर खेचता वाटत नाही हो. नाही, मी म्हटलं ना तुला की मला सेटवरती वगैरे सुद्धा खूप छान लाईव्ह वातावरण ठेवायची सवय आहे आणि मस्करी हा माझा स्थायी भावच आहे अरे. आणि मुळात कसं होतं की जसं हिच्या बाबतीत तसं माझ्या चेहऱ्याकडे बघून कोणाला वाटत नाही की मी मस्करी टेर खेचेन. त्यामुळे मी खूप सिरियसली बोलत असतो आणि छान बोलत असतो. पण ज्यांना माहिती असतं की हा आता त्या लाईन वरती आहे ते आजूबाजूला प्रेक्षक म्हणून जमा व्हायला सुरुवात झाली. असं बऱ्याच वेळेला होतं. पण जिथे मी जेन्युइनली बोलायचं तिकडे खूप जेन्युइन असतो, म्हणजे तिकडे मी अजिबात. तुमच्या सगळ्या जवळपासच्या लोकांना माझी अशी विनंती आहे की तुम्ही मला ओळखता, माझा नंबर तुमच्याकडे असणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमामध्ये त्यांनी माझी टेर खेचली असेल आणि मला ती कळलीच नसेल तर मला प्लीज फोन करून सांगा. म्हणजे डोळे इतके छान आहेत, बरोबर आहे की माझी टेर खेचली असेल मला शक्यता वाटत नाही की मला कळलं असेल असं. आता मला वाटतं बाईट संपलेले आहेत आणि आता वेळ झालेली आहे ती पॅरडी सॉंगची. जो कुछ अच्छा हाँ कुछ सच्चा तूने दिल से किया जो किया, ना कुछ बोला ना कुछ टाला, मुस्कुरा के किया जो किया। मेरी जान तू ये मान तूने कुछ ना हंसाया और कुछ ना जानो, बस इतना ही जानो तुझ में सब मीठा है, इतना मैं क्या करूं। तुझ में सब मीठा है, इतना मैं क्या करूं। खट्टा कुछ बनता है यारा मैं क्या कहूँ,
तुझ में सब मीठा है, इतना मैं क्या करूं। रब ने बना दी जोड़ी है। मस्त गायला. आणि आता वेळ झालेली आहे ती फोन राऊंडची. पण फोन राऊंडकडे वळण्याआधी तक्षक याग बद्दल तुमचं मला वाटतं पहिलंच दिग्दर्शन. हो, पहिलंच. तर आम्हाला सांगा ना. जे तुम्ही किंवा लोक, ऑडियन्स जे मनात बोलतात ते आम्ही या नाटकाद्वारे जनात बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण या नाटकातनं अनेक कंटेम्पररी विचार आणि विषय मांडण्याचा त्या नाटकात प्रयत्न म्हणण्यापेक्षा ठाम हे झालेलं आहे. खूप छान. आता तुम्ही सांगताय त्याच वेळेला हे खूप इंटरेस्टिंग वाटतंय. आणि खुपते तिथे गुप्तेचा जो सुजाण रसिक चोखंदळ प्रेक्षक वर्ग आहे, तुमच्या पुढच्या प्रयोगापासून नाटकाला प्रचंड गर्दी करेल. आणि एक अवधूत, मला ह्या नाटकाच्या बाबतीतली एक छोटीशी गंमत म्हणण्यापेक्षा एक खूप आतला किस्सा मला सांगावासा वाटतोय. आणि यू वोंट बिलीव्ह, तो माझ्या आयुष्यातला आत्ताही माझ्या अंगावर शहारे आहेत. अविस्मरणीय असा प्रसंग आहे अवधूत. बाळासाहेब त्यांच्या सिंहासनावर असे बसलेले होते आणि तब्येत त्यांची त्यावेळेला सुद्धा जरा अशीच होती. आणि मी आलो, मला म्हणाले बसा 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 बसा. आणि मी पुढे त्यांना म्हटलं की तुम्ही माझं एक नाटक पाहायला आला होता. अच्छा, कुठलं? तर म्हटलं रणांगण पाहायला आला होता. रणांगण म्हणजे अच्छा ते विश्वास पाटलांचं, ते पानिपतवरच. हो हो, आमच्या मोहनवागांनीच केलं होतं. म्हटलं हो हो. तर म्हटलं त्यातला भाऊसाहेब पेशवा मी करतो. वा 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 वा, फार फार फारच छान, फार छान. आणि म्हटलं त्याही आधी 1993 साली मी एक तक्षक याग नावाचं नाटक केलं होतं. तर एका वर्धापन दिनाला तुम्ही तो प्रयोग बघायला आला होतात आणि प्रयोग संपल्यानंतर त्यातलं शेवटचं स्वगत आणि वगैरे सगळं पाहून झाल्यानंतर तुम्ही आतमध्ये येऊन माझ्या पाठीवरून असा छान, मला अजूनही भरून येते असा छान हात फिरवला होता आणि मला म्हणाला होता की हे या नाटकात फार महत्वाचं आणि मोलाचं काम तुम्ही करताय आणि फार महत्वाचा विचार तुम्ही या नाटकाद्वारे सांगताय. हे काम फार सक्षमपणे करताय, हे असंच चालू ठेवा असं मला म्हणाला होता. आणि मी सुरू केलं रे. आणि मी म्हटलं की त्या नाटकात बाळासाहेब मी असं म्हणत होतो की लढेन मी शस्त्रानेच, पण शस्त्र विवेक न सोडता. मोडेन मी कायदा हे न्यायाच्या प्रतिष्ठेसाठी. हिंसा घडेल हिंस्र हिंसकांच्या नाशासाठी. आम्ही हो धर्मवेडे, धर्मवेड्यांच्या संहारासाठी. हो थोडे असंस्कृत, संस्कृतीच्या रक्षणासाठी. आता राष्ट्रनिष्ठाच इतकी कडवी, इतकी जाज्वल्य व्हायला हवी की दहशतवाद्यांना राष्ट्रनिष्ठांचीच दहशत वाटायला हवी. माझा धर्म मेला तरी 72, पण हे राष्ट्र एकसंध राहायला हवं. आणि या मातीतून रुजून आलेली आमची संस्कृती जगायला हवी, जगवायला हवी. आणि त्यासाठी एक तक्षकयाग असाच धगधगत राहायला हवा. जे या मातीत राहतायत त्यांनी या मातीवर प्रेम करायला शिकायला हवं. कारण ही मातीच तुम्हाला अन्न देते, तुमच्या श्वासांना प्राणवायू देते. आपल्या लेकरांनी चालवलेल्या नांगराच्या फाळांनी ती आपला ऊर चिरून घेते आणि परत देते पेरलेल्या दरेक दाण्यागणिक 1000 दाणे. म्हणूनच तिने न मागता तुम्ही तिला द्यायला हवी निष्ठा. ज्यांना राष्ट्रनिष्ठा मान्य नसेल त्यांनी हे राष्ट्र सोडायला हवं. असं म्हटल्याबरोबर बाळासाहेब, अविनाश हे साले जे आजूबाजूला छंड फिरतायत ना, ते सगळ्यांना उठून सांग. इतके हायपर झाले. नाही नाही, आपण तर आहोत 93 साली केलेलं नाटक आहे, अजून संवाद मुखोद्गत आहेत. म्हटलं बाळासाहेब हे संवाद नाही, हे विचार आहेत. हे सावरकरांचे विचार आहेत, हे तुमचे विचार आहेत. हे विचार कसे पुसले जातात? वा वा, क्या बात आहे. ते एक पुस्तकान ते, आणि बाळासाहेबांचं त्यावेळेला दिलीप जोशींनी लिहिलेलं युगपुरुष बाळासाहेब ठाकरे नावाचं पुस्तक त्यांचं होतं, ते आणायला लावलं आणि लिही त्याच्यावर एक महान कलाकार अविनाश नारकर यास उदंड आशीर्वाद. आणि माझ्याकडे दे सही करला आणि थरथर त्या हाताने बाळासाहेबांनी त्याच्यावरती सही केली आणि मला बोलावलं. मी बाळासाहेबांच्या पायावर हात ठेवला, पाठीवरनं छान हात फिरवला आणि प्रेमाने माझ्या हातात ते पुस्तक सुपूर्द केलं. त्याच्यापेक्षा आणखीन काय वेगळं? तुम्ही हे जे सांगताय त्यावेळेला मला ते त्या सिंहासनावर बसलेले दिसत होते. तुम्ही ज्या प्रकारे तो हात फिरवताना दाखवला, तो कसा हात फिरवायचे ते देखील आठवलं. आणि आता वेळ झालेली आहे ती रॅपिड फायरची. अविनाश, कोण आवडतं, प्रसाद ओक का उमेश कामत? उमेश कामत. पुढच्या जन्मी
कोणती ऐश्वर्या भेटो असं वाटतं? ऐश्वर्या नारकर का ऐश्वर्या राय? ऐश्वर्या नारकर. आवडतं नाटक तक्षकयाग का रणांगण? तक्षकयाग. हो, मी चार चौघांसारखं बायकोला अधूनमधून खोटं बोलतो. हे खरं आहे का खोटं? खरं आहे. कळलं? दिग्दर्शक होण्याचं कारण बाकी दिग्दर्शक काय वेगळं करणार असं वाटलं का मी इतरांपेक्षा कसं चांगलं करणार असं वाटलं? नाही, एक संधी म्हणून मी त्याच्याकडे बघेन. ऐश्वर्या, आवडता चित्रपट तूच माझी भाग्यलक्ष्मी का मी तुळस तुझ्या अंगणी? मी तुळस तुझ्या अंगणी. आवडती मालिका या सुखांनो या का महाश्वेता? महाश्वेता. आवडती भूमिका तिघी का ओळख? ओळख. कोणता अविनाश नारकर जास्त चांगला आहे? पडद्यावरचा का घरातला? घरातला. घरातला. अरे वा, अरे वा. महाराष्ट्राला कुणी जास्त रडवलं? ऐश्वर्या नारकर का अलका कुबल? अलका कुबल. अलका कुबल. आणि आता वेळ झाली ती फोन राऊंडची. मला वाटतं आपण ऐश्वर्यापासून सुरुवात करू. हॅलो. हा, पल्लवी बोलते. नाही, तू स्पीकर फोन ऑनच कर, म्हणजे तुझ्याबरोबर बाबांना सुद्धा ऐकायला येईल. खरं तर मला देवाचे खूप आभार मानायचे आहेत की तुमच्या दोघांच्या पोटी मला जन्माला घातलं त्याने. आणि म्हणजे मला असं प्रत्येक वेळेला जाणवतं ना की इतक्या मायाजालामध्ये वावरतो आम्ही या इंडस्ट्रीमध्ये. खूप अवतीभोवती भूलभुलैयासारख्या गोष्टी असतात आणि सगळं खूप वेगवेगळं वातावरण असतं. आणि तरी सुद्धा तुझ्या लेकीला इथे खूप छान कौतुक केलं जातं तिचं. तिला खूप छान सात्विक सोबर मानलं जातं. मला वाटतं की ह्याचं सगळं श्रेय तुला आणि बाबांना आहे, कारण तुम्ही मला तशा पद्धतीने घडवलं. म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही काही कष्ट घेतलेत वेगळे असं मला नाही वाटत. पण म्हणजे अगदी साधी गोष्ट असेल की 3री 4थीत 5वीत असताना म्हणजे दोरीवरती कपडे कसे वाळत घालायचे, मग त्या एखाद्या कपड्याला चुनी पडली तरी तू ओरडायचीस की अरे असं नाही, हे व्यवस्थित काठीने घातले तरी ते व्यवस्थित घातले गेले पाहिजेत, किंवा भांडी भाकरी थापताना अशी थापली गेली पाहिजे, किंवा व्हॉट एव्हर इट इज. म्हणजे तेव्हा खरंच मला वाटायचं की इट्स ओके, वाळतायत ना कपडे, मग त्याच्यात ते व्यवस्थित असण्याचं काय कारण आहे. पण त्याचं खरंच महत्व आता कळतंय की ती एक शिस्त, तो एक संस्कार तुम्ही दोघांनी नकळतपणे जो माझ्यावर केलात, त्यामुळेच मला वाटतं मी एक स्वतःला कुठेतरी स्वतःची आयडेंटिटी जपून ह्या सगळ्या मायाजालात वावरतेय. आणि कुठेही भरकटले नाहीये, कुठेही म्हणजे असं कधी वाटलंच नाही की वाईट विचार करावा किंवा वाईट गोष्टींकडे अट्रॅक्ट व्हावं, असं कधीच झालं नाही. मला वाटतं हे खरंच तुमच्या दोघांमुळे झालं आणि तुम्ही मला त्या पद्धतीने त्या संस्कारात घडवलं. माहित नाही अमेयला मी आता ह्या धकाधकीच्या काळात तसे संस्कार देऊ शकेन की नाही, पण थँक्यू सो मच. आणि खरंच आय एम सो हॅपी की मी तुमची मुलगी आहे आणि मी तुमचं नाव नक्की पुढे आणीन आणि प्रयत्न करेन डेफिनेटली. नाही पण काका काकू, आपली भेट कधी होईल माहित नाही. मी तुम्हाला स्पेशल कधीतरी भेटायला येईन डोंबिवलीला आलो तर, आणि शिकीन की इतकी छान मुलगी कशी काय तुम्ही घडवलीत. आणि आता वेळ झालेली आहे ती अविनाश तुम्ही कुणाला फोन लावताय हे पाहण्याची. मी अवधूत जे ह्या सगळ्या स्फोटांच्या मालिका झाल्या आपल्याकडे, जो 26/11चा दहशतवादी हल्ला झाला, त्यात जे बळी गेले ते निरपराध लोक बळी गेले. त्यांचा ह्या सगळ्या घटनांशी, या सगळ्या एकंदरीत ह्याच्याशी काही संबंध नव्हता. तर मे बी त्यातल्या कुठल्या तरी एका काकांना मला फोन लावायला, त्याच्याशी बोलायला मला आवडेल. हॅलो काका, हा मी अविनाश बोलतोय, अविनाश नारकर बोलतोय. हा, खूप त्रास होतोय तुम्हाला काका. तुमच्या शरीरावरती झालेल्या जखमांपेक्षाही आता जे अवतीभोवती घडतंय ते अनुभवून, ते बघून तुम्हाला आणखीन खूप खूप यातना होत आहेत, खूप वेदना होत आहेत. हो 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 काका,
नाही, अगदी खरं आहे, अगदी खरं आहे काका. पण मी असं म्हणतो की मी माझ्या बाजूने एक कलावंत म्हणून तुम्हाला एक प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की मी आणि माझं कुटुंब, आम्ही आणि आमच्या देशातली सगळी मंडळी आता इथून पुढे प्रामाणिकपणे या गोष्टीचा प्रयत्न करणार आहोत की हे पुन्हा पुन्हा वारंवार कधी घडू नये याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. आणि एक कलावंत म्हणून मी लोकांपर्यंत अशा पद्धतीने पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे काका. तुम्ही काही काळजी करू नका. आणि मला असं वाटतं की कुठल्याही देशाचा जो भविष्यकाळ आहे तो भविष्यकाळ हा त्या देशातल्या तरुण पिढीवर अवलंबून असतो, त्याच्या हातात असतो. आणि त्या तरुण पिढीला सजग आणि जागरूक करणं ह्याचं काम मी अगदी आणि आम्ही सगळे मिळून प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत. आणि माझी खात्री आहे की ह्या सगळ्यांनी संपूर्ण समाजाचं परिवर्तन होईल काका. हळूहळू का होईना, ते एकातनं होईल, दोघातनं होईल, कोट्यावधींमधनं शेकडो लोकांमध्ये जरी झालं तरी ती शेकडो लोक आणखीन शेकडो असं करत 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 हे जे बीज आहे ते फोफावत जाईल. आणि पुन्हा एकदा तुम्ही ज्या यातना, ज्या वेदना भोगल्यात त्या कुणाच्याही वाट्याला येऊ नये म्हणून आम्ही आमच्या परीने प्रामाणिक प्रयत्न करू का हे आश्वासन आम्ही तुम्हाला देतो. सगळ्या देशातल्या नागरिकांना प्रश्न विचारावा असं वाटतोय काका की जो तुमच्याही मनात असेल की स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जे बळी गेले त्यांना आपण हुतात्मे म्हणतो, शहीद झाले त्यांना हुतात्मे म्हणतो. आता स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा जे बळी जात आहेत त्यांना काय म्हणायचं. मला वाटतं या सगळ्या प्रश्नाची उत्तर ते स्वतःच शोधतील, याचा विचार करतील आणि जे घडून गेलेलं आहे ते पुन्हा घडणार नाही, घडू नये म्हणून प्रामाणिक प्रयत्नशील राहतील. वंदे मातरम, वंदे मातरम. खरंच काय बोललात तुम्ही आणि अंतर्मुख करून टाकलं. खूप छान एपिसोड झाला, मजा आली. खूप छान बोललात दोघ जण, खूप गोड बोललात. तुमचा निरोप घेण्याआधी आमचे प्रस्तुतकर्ता कॉटन किंग यांच्यातर्फे एक छोटीशी सदिच्छा भेट. लोक हो, माझी खात्री आहे की यांच्याशी गप्पा मारता मारता, हसता हसता आणि रडता रडता आपण कधी अंतर्मुख झालो हे मला कळलंच नाही, तसंच तुम्हाला देखील कळलं नसणार. अशी छान छान गोड गोड माणसं आपल्याला या कार्यक्रमातनं भेटत आली आहेत आणि भेटत राहणार आहेत. असंच प्रेम राहू द्या तुमच्या ह्या लाडक्या कार्यक्रमावर, ज्याचं नाव आहे कॉटन किंग प्रस्तुत खुपते तिथे गुप्ते. मी एका ऑडिशनला गेले होते आणि MSMT असा तो कार्यक्रम होता, मिले सुर मेरा तुम्हारा. आणि खूप घाबरलो होतो, तर हिंदीची ऑडिशन पहिल्यांदाच द्यायला गेलो होतो. आणि असं झालं की चला ओके, रोल कॅमेरा ऍक्शन, MTNL के सब तुम्हावर केली मी मर्जी बहार, नका सोडून जाओ रंग महाल, नका सोडून जाओ रंग महाल. पापण्यांची तोरण बांधून डोळ्यावर